फौजदारी बदनामीचा 1.5 कोटीचा दावा तो करून द्यावे. 1 कोटी नाही 50 लाख असे कोल्हापूरच्या फौजदारी कोर्टामध्ये मी लावलेले आहेत. ते न्यायप्रविष्ट आहेत. आता त्यांचा आरोप काय आहे की माझा काळा पैसा म्हणजे मंत्रिपदाच्या काळात मिळवलेला हा शेल कंपन्यामार्फत कारखान्याकडे वळवला, हा त्याचा मुख्य आरोप आहे माझा. मी कारखान्याचा संचालक नाही. आणि माहिती घेतल्यानंतर मला समजलं की या कंपन्यांच्या विरोधात आरओशीनं रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांनी या शेल कंपन्यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. त्यावर माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याबाबत ही बाब आता न्यायप्रविष्ट आहे आणि ही स्थगितीची कॉपी नंतर दाखवा ते जरा. त्यानंतर या कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे आहेत आणि शेतकऱ्यांचे पैसे घेऊनच आजपर्यंत सगळे कारखान्यांची उभारणी झालेली आहे. आता थोडा कायद्यात बदल झालेला आहे, परंतु हे सगळे साखर कारखान्याचे पैसे आहेत आणि या साखर कारखान्याच्या पैशाच्या माध्यमातूनच हे कारखाना उभारला गेलेला आहे. आता चंद्रकांत गायकवाड जे माझे पुण्याचे मित्र आहेत ते माझ्याशी कुठल्याही व्यावसायिक धंद्याच्या भागीदाराच्या कुठल्याही माझं आणि त्यांचं कनेक्शन नाही. वास्तविक सत्ता त्यांची आहे, त्यांनी शोधावं. ब्रिक्स कंपनी जी आहे त्याचा उल्लेख ते करतायत त्याचाही माझा दुरान्वयीनही संबंध नाही. आता सगळ्या यंत्रणा जे हातात आहे. गडिंग्लज कारखाना आप्पासाहेब नडोळे हा कारखाना हा कोणत्याही बँकेनं लिलाव केलेला नाही. म्हणजे लिलावात कुणी घेतला कमी किमतीनं असं नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने 10 वर्षे भाडे करारापोटी या ब्रिक्स कंपनीला चालवायला दिला होता आणि ही कंपनी 2 वर्षे आधीच जो फार मोठा तोटा आला म्हणून ही कारखाना सोडून गेली. आता ही कंपनी तो कारखाना चालवत नाही. तिथं सध्या संचालक मंडळ निवडून आलेलं आहे आणि तिथं आता संचालक मंडळ काम करत आहे. ग्रामविकास विभागानं त्यांचा आरोप काय, ग्रामविकास विभागानं एक जीएसटीचं टेंडर काढलं होतं आणि त्याबद्दल मी तुम्हाला खुलासा केलेला होता की याचा एक पैशाचाही व्यवहार झालेला नाही. त्यांनी तक्रार करण्यापूर्वी 2 महिने आधी आपण हे टेंडर रद्द केलेलं होतं. जावयाच्या आणि त्या कंपनीचा काहीही संबंध नाही. आता त्यांनी काल तक्रार दिलेली आहे. खातं त्यांच्याकडे आहे, त्यानंतर शासन त्यांचं आहे. त्यांनी जावयाचा काही संबंध नसताना जे आरोप करतायत ते योग्य नाहीत. त्याशिवाय इन्कम टॅक्स विभागानं बेनामीची कारवाई सुरू केली होती. त्याला सुद्धा वरिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे. म्हणजे आरओशीनं या शेल कंपन्यांच्या विरुद्ध आरओशीनं खटला दाखल केला होता. त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. बेनामीची कारवाई सुरू झालेली होती ती त्याला म्हणजे नुसती स्थगिती नाही, त्याला निकालच लावलेला आहे. म्हणजे आता कशाच्या बद्दल आता ईडी छापे घालते आणि काय करते याची मला काय कल्पना नाही. आता संध्याकाळपर्यंत त्यांची जी छाप्याची पूर्ण झाल्यानंतर कळेल आणि त्यानंतर नवीन त्यांचं काय जर असेल तर याचं मी तुम्हाला संबंध दिलेला आहे. फक्त 4 वर्षापूर्वी इन्कम टॅक्सची धाड झाली. 1.5-2 वर्षापूर्वी यांनी तक्रार केली. वास्तविक आता सत्ता येऊन 6 महिने झाले. कशासाठी हे सगळं केलं जातं आहे त्याचा काय मला अंदाज नाही, परंतु याच्यामध्ये कुटुंबियांना नाहक त्रास होतो. आता मुलीच्या घरात गेले, मुलीची सासू होती आमच्या, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत. घरात सुना आहेत, लहान नातवंड आहेत आणि मग भयभीत वातावरण करायचं, पोलीस सगळे न्यायचे आणि यामुळं माझं मत आहे काय कारवाई करायची ना, काय समन्स काढा, बोलवा आम्हाला. परंतु एखाद्या फॅमिलीला तक्रार हे करणं, त्रास देणं, मुलाबाळांना छोट्या छोट्या मुलांना त्रास देणं ही काही गोष्ट योग्य नाही. आणि मला वाटतं राजकारणासाठी अशा रीतीनं तर करायचं असतं तर 4 वर्षापूर्वी झाली असती ना कारवाई. 1.5-2 वर्षापूर्वी तक्रार झाली असती ना. आता सत्ता आल्यानंतर सुद्धा हे थांबत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आपल्यावर आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून या कारखान्यात पैसे गुंतवणूक केला असंही मी आता याचा खुलासा केला ना तुम्हाला. हे 58 कोटींचं मी खुलासा केला ना. आकडे जे सांगितले जातात ग्रामविकास खात्याला ब्रिक्स कंपनीने कामं दिली होती. तुमच्याच कारखान्यात भलेही ती कामं रद्द केली गेली तर ती कामं नाही कामं नाही, ते कंत्राट दिलं गेलं. हे कंपनी ग्रामविकास विभागाने कंपनीला दिलं. त्या कंपनीचा संबंध आहे ना मला काय. जी निविदा काढून देण्यात आली
पण तो टेंडर आपण रद्द केलं, एक पैशाचाही व्यवहार झाला नाही पण ना. मग त्याच्यावर जे आरोप केले गेले होते की निवेदन काढताना मुळात काही त्रुटी काढल्या गेल्या होत्या. असं त्या चुका दुरुस्त झाल्या तर आपण व्यवहारही नाही पैशाचा. आज तर खातं त्यांच्याकडे आहे, आज तर सरकार त्यांचं आहे, चौकशी करावी ना त्यांनी. आता दुसरीकडे किरीट सोमय्या किंवा भाजपाचे नेते असे आरोप करतात की बरोबर मुश्रीफ हे मुस्लिम असल्याचा राष्ट्रवादी आता दावा करत सहानुभूती मिळवू पाहतो. नाही नाही, मीच आज म्हटलं की ते काय म्हणाले, नवाब मलिक आता गेले, आता मुश्रीफांच्यावर कारवाई होणार, अस्लम शेखवर करणार. मग मी म्हटलं बा विशिष्ट असं काय टार्गेट ठेवलं नाही काय, असं मीच बोललो मगाशी. समरजित सिंग घाटगे भाजप समरजित सिंग घाटगे यांचा सुद्धा या सगळ्यामध्ये या प्रक्रियेमध्ये समावेश होत असतो. तुमच्या समर्थकांनीच तुमच्या कागलच्या घराबाहेर नाव केलं. नाही, आमचे कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष आमचे एक आहेत कागलचे, त्यांना त्यांचे कार्यकर्ते कोणतरी आहेत, दीपक मगर म्हणून, यांनी त्याला सांगितलं होतं 4 दिवसापूर्वी की आमचे नेते असे दिल्लीला जाऊन आले, किरीट सोमय्यांना भेटले, त्यांनी ईडीकडे तक्रार केली, 4-5 दिवसात की हे छापे पडणार आहे. 4 वर्षापूर्वी इन्कम टॅक्सने कारवाई केलेली होती, त्यानंतर छापेमारीनंतर मोठी काही प्रोसेस झाली नाही. मात्र किरीट सोमय्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतात आणि त्यानंतर तुमच्या घरावरती आज रेड पडतो. आता हे बघा, तुम्हीच समजलं पाहिजे ना, 4 वर्षापूर्वी माझ्यावर इन्कम टॅक्सचा छापा पडला, 1.5-2 वर्षापूर्वी त्यांनी तक्रार केली, कारवाई काहीच नाही. आता कशासाठी होतं हे मला काही कळत नाही. आता ते संध्याकाळी छापे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळेल, त्यावेळेला पुन्हा आपण बोलू. पुन्हा एकदा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी काय बोलवण्यात आलेलं आहे का? मला माझ्या मुलांना आणि कारखान्यांना इन्कम टॅक्स आणि आरओसी शिवाय कुणीही बोलावलेलं नाही. हे काय मला माहिती नाही. इन्कम टॅक्स तुम्हाला किती वेळा समज केलेलं होतं? तुम्ही इन्कम टॅक्स कार्यालयामध्ये याच्या आधी गेला होता? मला नाही कधीच बोलावलं कुणी, माझ्या मुलाला बोलावलं, मला नाही बोलावलं. मुश्रीफ सर, हिंदी में आना चाहिए. आज आपके घर पे, आपके रिश्तेदारों के घर पे सुबह से रेड पड़ी. इस रेड को किस तरह से क्या पकड़ना चाहिए? मैंने आपने बोला ना कि 4 साल पहले इनकम टैक्स का रेड हमारे सभी जो आज लोगों पर हुए वही हुई थी, और उसमें से कुछ नहीं निकला था. आरओसी तरफ एक केस हुई थी, उसमें भी हाईकोर्ट ने उसे स्टे दिया, और इनकम टैक्स ने बेनामी की प्रोसेस चालू की थी, उसी स्टे मिला. अब कौन सी कार्रवाई कर रहे हैं ये मुझे पता नहीं है, ये शाम तक पता चलेगा. मातृभूमि फाइनेंस हो या सरसेनापति साकर कारखाना हो, ये सारी जो है उनके थ्रू जो पैसा है आप इलीगल रूट से जमा कर रहे थे. वो बताया मैंने, फार्मर्स का पैसा था, और जो सेल कंपनियां वो बोलते हैं उसके लिए आरओसी ने उसके लिए हमारे पर ये किया था, तो उसे हाईकोर्ट ने स्टे दिया है, वो मैंने कॉपी दी है. अभी 158 करोड़ का घपला हुआ है, चंद्रकांत ऐसा कहना है. असं स्पष्ट म्हटलं आहे. चंद्रकांत पाटलांनी सर, हिंदी तुम्हाला आवाहन केलं आहे की तुमच्यावर कारवाई जर टाळायची असेल तर तुम्ही आमच्या भाजपमध्ये या, आम्ही तुम्हाला सगळं संरक्षण देऊ. कधी केला हवा ते मागे केलं होतं ना. मागे केलं होतं पहिला. तर दिल्ली में किरीट तर मग तुमचं काय मत आहे? भाजप तयार आहे? किरीट सोमय्या जी ने प्रेस कॉन्फ्रेंस ली है दिल्ली में, आपके ऊपर आरोप लगाया है, मैंने- वही कंप्लेन भी. सर आमचा प्रश्न नहीं ठीक है ना, मैंने बोला ना उनको, मैंने इसका सभी अभी जवाब दे दिया है कि जो इनकम टैक्स का 4 साल पहले मेरे पर रेड पड़ी थी, उसमें 2 मामले सामने आए थे. ये सेल कंपनी के बारे में आरओसी ने अभी हमारे वो शुगर फैक्ट्री के खिलाफ आपका ये किया था, केस किया था, उसे हाईकोर्ट ने स्टे दिया, उसकी कॉपी मैंने दी है. दूसरा जो इनकम टैक्स है वो बेनामी की प्रोसेस चालू की थी, बेनामी को ही स्टे मिल गया है. कागज में बहुत ज्यादा हंगामा शुरू है, आपके कार्यकर्ता रस्ते पर मैंने उतर आए हैं. कागल के कार्यकर्ताओं को सभी को सब डिस्ट्रिक्ट के मैंने शांति बनाने के लिए कहा है. भाजपा के जो अध्यक्ष है चंद्रकांत पाटिल ने आपको आह्वान किया है कि अगर आप हमारे साथ आते तो हम आपको पूरा संरक्षण देंगे. क्या आपकी जाने की तैयारी है भाजपा में? नहीं, हाँ. सवाल का जवाब नहीं हुआ. नहीं नहीं, ऐसा कैसा होगा? ईडी ने आपको समन किया है, स्टेटमेंट के लिए बुलाया है, कुछ इस तरीके का कुछ आपको? उसके 4 साल पहले इनकम टैक्स की जो रेड हुई, उसके बाद ईडी ने कभी भी हमें नहीं बुलाया, ना मेरे बेटों को बुलाया, ना शुगर फैक्ट्री को बुलाया. सर, महाविकास आघाड़ी के जो बाकी के दल है आपके समर्थन में खड़े हुए हैं और ये भी कह रहे हैं कि पूरी तरह पॉलिटिकली मोटिवेटेड है. क्या आपको लगता है ये? फिर आप इसमें क्या दूसरा क्या है बोलो ना. 4 साल पहले इनकम टैक्स की रेड होती है, दोनों मामले में हाईकोर्ट का स्टे मिलता है, तो ये अभी रेड करने की जरूरत क्या है? और अभी उनकी सरकार भी आई है,
पवार साहेब विशिष्ट समुदाय के लोगों को ही टार्गेट किया जा रहा है. पवार साहेब हे ब्रिज कॅन्टीमध्ये त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. मी त्यांच्याशी काय बोलू शकलो नाही. विशिष्ट समुदाय के लोगों को ही टारगेट किया जा रहा है, ऐसा आपका कहना आज है. कल ऐसा बोला गया कि नवाब मलिक, हसन मुशर्रफ, असलम शेख, उसका जवाब आप ही बोलो ना. मुश्रीफ साहेब, अशा पद्धतीच्या ज्या ज्यावेळी रेड होतात त्या त्याच्यातच आर्थिक अनियमिततेचा विषय झाल्याचा आरोप आहे. मी ते सांगितलं तुम्हाला, ते शेतकऱ्यांचे पैसे हा एक खुलासा केला. माझा कशाचाही संबंध नाही सांगितलं. आणि या शेलच्या विरुद्ध त्यांनी खटला दाखल केल्यानंतर हायकोर्टने त्याला स्टे दिला. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला तोडण्यासाठी एकंदरित भारतीय जनता पक्ष सगळ्यांना टार्गेट मैंने करता ऐसा है. उनको ऐसा कल उन्होंने ऐसा बताया, नवाब मलिक, हसन मुशर्रफ, असलम शेख. इसका जवाब क्या है? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला पुन्हा तोडण्यासाठी एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांना टार्गेट करताय भाजप, असं वाटलं नाही? तर मला म्हणजे आता सत्ता आलेली आहे ना, आता कशाला तोडायचं? आता सत्ता आहे, गुन्ह्या गोविंदानं ते कारभार करतायत, त्यांचा संसार चालू आहे. कोल्हापुरात ज्या पद्धतीने भाजप हद्दपार झालं असं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणतात, त्यामुळे अशा पद्धतीच्या कारवाईला असं मुश्रीफांवर आता भाजप हद्दपार वगैरे ही जनता करत असते, एक व्यक्ती करत असते. ठीक आहे, त्यांना कदाचित वाटत असावं. कोल्हापूरचे कोणी नेते दिल्लीच्या अशा पद्धतीचे रेड झाल्यानंतर समन्स जारी होतात, चौकशीला बोलावलं जातं, तर तुम्ही पुढच्या काळामध्ये चौकशीला कशा पद्धतीने सहकार्य कराल? नाही, आम्ही सांगितलं की आपल्याला सहकार्यच केलं पाहिजे ना. ते बिचारे जे अधिकारी ते काय करतील? त्यांना वर्ण सांगितल्यानंतरच ते येतील ना. आणि म्हणून मी आज कागलचे आमचे लोक घरी घुसू, त्याला म्हटलं घुसू नका, त्यांचा काय दोष आहे? त्यांना आणखी एक महत्वाचं, ज्यावेळेस अनिल देशमुखांच्या घरावर रेड पडल्या होत्या, कुटुंबियांशी त्यांना बोलू दिलं जात नव्हतं. आज सकाळपासून तुम्ही मुंबईत आहात, कुटुंबियांशी तुमचं बोलणं झालं का? अशा पद्धतीनं नाही, मी कारण फोनच काढून घेतात, ते कुणाला बोलणार तुम्ही? कार्यकर्ता द्वारा निषेध प्रदर्शन किया जा रहा है, आपने भी आह्वान किया है लॉ एंड ऑर्डर बिगड़ना नहीं चाहिए, क्या कहें? नहीं, लोग जमा इकट्ठा हुए थे, मैंने बोला शांति बनाए रखो, काम का तुमको भी तकलीफ होगी. और वो जो आदि ऑफिसर्स हैं उनका क्या दोष नहीं है ना, उनको ऊपर से बोला गया इसलिए हो गए हैं. सर, कारवाई आधी ज्या पद्धतीने माहिती होते किंवा कळवलं जातं की 4-5 दिवसांनी कारवाई होणार, याला कशा पद्धतीने बघताय? आता ते तुम्हीच प्रसार माध्यमांनी सांगितलं पाहिजे. आता ईडी कोण चालवतंय, इन्कम टॅक्स कोण चालवतंय, हे चौथा स्तंभ म्हणून तुम्ही आता माहिती दिली पाहिजे ना आमच्यापेक्षा. सर, आरोप करताना 100 कोटीचे आरोप केले जातात, मात्र कोर्टात केस उभी राहते आणि त्याच्यानंतर ते 100 1 कोटीवर येतं. 1 कोटी 5 लाख वगैरे होते. आता ह्यावर तुम्ही आता आवाज उठवण्याची आवश्यकता आहे, असं माझं मत आहे. साहेब, भाजपच्या कुठला जरी नेता प्रसार कोल्हापूरच्या माध्यमात. दिल्लीच्या वाऱ्या करत होता, असंही आपल्या बोलण्यात समोर तेच त्यांनी सांगितलं की कोण नेमकं त्यांनी सांगितलं, बघा नाव घेतलं त्यांनी. मी नाव नाही घेतलं, ते नाव घेतलं ना. तुम्हाला याबाबतची काही माहिती मिळाली? माहिती म्हणजे आमचे अधिकारी 4 दिवसापूर्वी सांगत होते हं. की अशाची ईडीची छापेमारी होणार आहे म्हणून. तुम्हाला माहिती होती म्हणजे आता सांगितलं कळणार ना. सर, चर्चा अशी पण आहे की आपल्याला आधीच कळलं होतं, आपण आधी सोलापूरला गेले होते नाही आणि त्या तिथून मग रात्री नाही, मला माहिती नव्हतं. परंतु मी मंगळवार, बुधवार, गुरुवार 2 दिवस मी मुंबईत असतो. मी योगायोगानं सकाळी हे करेन. जी गोष्ट माहिती नव्हती ती कशाला सांगायची, माहिती नव्हती. थँक्यू. आता दिवसभर त्रास देऊ नका मला. थँक्यू सर, थँक्यू.